नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या 26 तारखेला महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, कोणत्या नियमांचे पालन करावे की जेणेकरून आपल्यावरती महादेवाची प्रसन्नता कायम राहील, चांगले सुख समाधान लाभेल, त्याच्यासाठी कशी पूजा करावी याचा व्हिडिओ मी आज लवकरच पोस्ट करत आहे. कारण की ह्याची माहिती असल्यास तुम्ही ती पूजा त्या नियमानुसार कराल, बरोबर. चला तर मग जाणून घेऊया आपण की ह्या शिवरात्रीला आपण काय करायचे किंवा कोणती उपासना करायची. महाशिवरात्रीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. या व्रताला जेवढे महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना देखील आहे. जर हे नियम पाळले तरच आपल्या या व्रताचे व सेवेचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असते, बरोबर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर कृपया माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तुमची श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया आपण. महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वीच उठावे. महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालेल. आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे घरामध्ये जर काही पितृदोष असतील किंवा कालसर्प दोष असेल पत्रिकेत तर त्या दिवशी त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते, बरोबर. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. 2 नंबर, महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा, अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाही. ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल तर त्यांनी ते टाळावे. महादेवाच्या पिंडीवर हळदीचा किंवा कुंकवाचा वापर अजिबात करू नये. फक्त चंदन, भस्म या गोष्टींचा वापर केला जावा. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर चुकूनही या दिवशी वाहू नका. पुढचं 4 नंबर, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, अभिषेक हा महादेवाच्या पिंडीवर चांगल्या पद्धतीनेच केला पाहिजे. 5 नंबर, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य केलेली आहे. बरेच जण महादेवाच्या पिंडीवरती तुळशीची पानं हे अर्पण करतात, ते करू नये. किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये पिंडही नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात, पण असे अजिबात करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 9 नंबर, तुमचे महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल तर तो व्यवस्थित पाळावा. त्या दिवशी झोपायचे नाही, दुपारी झोपू नये. 10 नंबर, महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे. हा नियम जर आपण पाळला तरच आपल्याला व्रताचे पूर्णपणे फळ मिळू शकते. म्हणजेच काय, तर घर स्वच्छ ठेवावे, प्रसन्नता ठेवावी घरामध्ये. घरात कोणत्याही सदस्यांवरती आपण अपशब्द बोलू नये. आपण कोणाचे मनही या दिवशी दुखवू नये. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत नाही केले तरी चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडावे लागते. त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही व्रत टाळले तरी चालू शकते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काय काय गोष्टी वर्ज्य कराव्या की जेणेकरून आपली पूजा ही सफल होईल, या पूजेचे फळ आपल्याला पूर्णपणे मिळेल, यासाठी मी आजचा हा व्हिडिओ महाशिवरात्री स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे.
कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला कळवा, टाईप करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, कमेंटमध्ये जर तुमचा नंबर तुम्ही मला टाईप करू शकतात. जर कुंडलीबद्दल किंवा जन्मपत्रिकेबद्दल प्रश्न काही असतील त्यावरती अचूक मार्गदर्शन हे केले जाते. काही समस्या असतील त्या समस्यांवरती दैवी उपाययोजना ही केली जाईल. त्या पद्धतीने मार्गदर्शन हे केले जाईल. कृपया जर तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये तुमचा नंबर सेंड करू शकतात की जेणेकरून मी तुम्हाला संपर्क करू इच्छिते. मित्रांनो, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा सांगते, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.